हरिओम नमस्कार. आज आपण पुंसवन संस्काराबद्दल माहिती जाणून घेऊ. पुंसवनाचा अर्थ म्हणजे गर्भाधान संस्कारानंतर जो पहिला संस्कार केला जातो त्याला पुंसवन संस्कार असे म्हणतात. हा संस्कार बाळ जन्माला येण्यापूर्वी केला जाणारा महत्त्वाचा संस्कार आहे. गर्भाधानानंतर स्त्रीने नियमांचे पालन करून अत्यंत काळजीपूर्वक राहणे, कारण गर्भधारणेच्या 3ऱ्या 4थ्या महिन्यात तसेच 8व्या महिन्यात गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून या काळात गर्भाचे रक्षण व्हावे यासाठी पुंसवन आणि सीमंतोन्नयन संस्कार करण्याचे विधान सांगितलेले आहे. व्यास स्मृतीमध्ये सांगितलेले आहे की गर्भ 3 महिन्यांचा झाल्यावर पुंसवन संस्कार करावा. गर्भधारणेच्या 4 महिन्यापर्यंत गर्भामध्ये स्त्री पुरुष असा भेद स्पष्ट होत नाही. त्यामुळे स्त्री पुरुषाची लक्षणे निर्माण होण्यापूर्वी हा संस्कार केला जातो. पुंसवन या शब्दाचा अर्थ 2 प्रकारे सांगितलेला आहे. गर्भातील जीवामध्ये हालचाल, स्पंदन, चैतन्य दिसू लागल्यावर हा संस्कार करावा. काही आचार्यांच्या मते गर्भाचे स्पंदन सुरू होण्यापूर्वीच हा संस्कार करावा. पुंसः सवनम स्पंदनात पुरा, याज्ञवल्क आचार्यामधला हा मंत्र आहे. या संस्कारामुळे बाळाची उत्तम शारीरिक आणि मानसिक जडणघडण होते. ज्या कर्मामुळे पुत्राचा जन्म होतो त्या गर्भसंस्काराला पुंसवन असे म्हणतात. संततीचे खरे सार्थक असे आहे की जिवंतपणी आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे, त्यांच्या निधनानंतर श्राद्धादी कर्म आणि गयेला जाऊन पुत्र असेल तर पिंडदान करतो. जीवतो वाक्यकरणात क्षया आहे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानांच त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. देवी भगवतामध्ये हे सांगितलेले आहे की पुंसवन गर्भसंस्कार किंवा क्षेत्रसंस्कार हा गर्भावस्थेत केला जाणारा संस्कार आहे. त्यामुळे काही धर्मग्रंथांच्या मतानुसार प्रत्येक गर्भधारणेत हा संस्कार करावा. परंतु आचार्य विज्ञानेश्वर यांच्या मतानुसार हा मातृक्षेत्र संस्कार असल्याने तो फक्त पहिल्या गर्भधारणेतच एकदा करावा. पुंसवन आणि सीमंतोन्नयन हे क्षेत्रसंस्कार मानलेले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक गर्भासाठी करण्याची आवश्यकता नाही. महर्षी देवल म्हणतात की सकृच्च संस्कृता नारी सर्व गर्भेषु संस्कृता, यम यम गर्भ प्रसूयेत स सर्व संस्कृतो भवेत. याचा अर्थ असा की स्त्रीचा एकदा पुंसवन संस्कार झाला की तिचे पुढील सर्व गर्भही संस्कारितच मानले जातात. त्यामुळे पुन्हा पुंसवन संस्कार करण्याची गरज नसते. आपल्या परंपरेनुसार आणि देशाचारानुसार याबाबत निर्णय घ्यावा. पुंसवन संस्काराचा योग्य काळ कुठला, तर गर्भधारणेच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात किंवा गर्भाची खात्री झाल्यावर हा संस्कार करावा. जर योग्य वेळी पुंसवन संस्कार होऊ शकला नाही तर पुढे होणाऱ्या सीमंतोन्नयन संस्कारासोबतही तो करता येतो. वीरमित्रोदयमध्ये आचार्य शौनक म्हणतात की 3ऱ्या महिन्यात गर्भाची लक्षणे स्पष्ट दिसू लागली तर 3ऱ्या महिन्यात संस्कार करावा, अन्यथा 4थ्या महिन्यात करावा. अनवलोभन कर्म गर्भरक्षण विधी म्हणजे अनवलोभन हे पुंसवन संस्काराचे एक उपांग मानले जाते. पुंसवन संस्कारानंतर हे कर्म करावे. या विधीचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भाचे रक्षण होणे, गर्भपात टाळणे, गर्भाची योग्य वाढ होणे. ज्या कर्मामुळे गर्भ नष्ट होत नाही त्याला अनवलोभन म्हणतात. येन कर्मणा जातो गर्भो नावलुप्यते. हे कर्म प्रामुख्याने 4थ्या महिन्यात पुष्य किंवा शुभ नक्षत्रामध्ये पुंसवन संस्कारासोबत केले जाते. या विधीत विशेष पद्धतीने पांढऱ्या दुर्वेचा रस गर्भवती स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत टाकला जातो आणि पती तिच्या हृदयाला स्पर्श करतो
चरक आणि सुश्रुत यासारख्या आयुर्वेदचार्यांनीही या विधीचे वर्णन केलेले आहे. पुंसवन संस्काराची पद्धत अशी आहे की पुंसवन संस्कार करणाऱ्या व्यक्तीने ज्योतिषांनी सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर नित्य कर्म करून स्नानादी करून शुद्ध व्हावे. त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून बसावे. पत्नीला उजव्या बाजूस बसवावे. दीप प्रज्वलित करावा. आचमन, प्राणायाम, आसन शुद्धी करावी. संकल्प करून संस्कार सुरू करावा. ज्यामध्ये गणपती पूजन, पुण्याह वाचनादी कर्म आहे. त्या दिवशीला पत्नीला उपवास ठेवण्यास सांगितले जाते आणि त्यानंतर तो विधी पूर्ण केला जातो. अशा प्रकारे हा विधी पूर्ण होतो. हरिओम. धन्यवाद.